मेहता का उल्टा चश्मा। नेटू काका, बघा भाऊ, शेठानीजी, भिडे भाऊ, टपूचे पप्पा कुठे आहेत? ते तर रागावले आणि निघून गेले. कुठे? हॉटेलमध्ये? नाही नाही भिडे भाऊ, गोकुळधाम सोसायटी मध्ये. शेठानीजी, तुम्ही बागाला फोनवर शपथ घातली होती ना की शेटजींना टिफिन देऊ नकोस म्हणून, तर आम्ही नाही दिला, तर ते आमच्यावर खूप रागावले. सॉरी नटू काका, बघा भाऊ, सॉरी हा, माझ्यामुळे. अरे नाही नाही शेठानीजी, त्यात सॉरी काय आहे? पण शेठानीजी, तुम्ही शेटजींना टिफिन द्यायला मनाई का केलीत? हा, ते नटू काका, चुकून मी उंदियोमध्ये 2 वेळा मीठ टाकलं होतं, तर पूर्ण उंदियो खारट खारट झाला होता. म्हणून मी टपूच्या पप्पांना टिफिन द्यायला मनाई केली. मग मी फटाफट दुसरा उंदियो बनवला, टपूच्या पप्पांसाठी आणि तुम्हा दोघांसाठी पण. अरे वा, पण मला काय माहित होतं की टप्पूचे पप्पा गोकुळधाम सोसायटीला निघून जातील. बिचारे टप्पूचे पप्पा, सकाळपासून त्यांनी नाश्ता पण नाही केला. देवयानी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जेठालालला आता फोन करतो. इट्स ऑफ नो यूज भिडे भाऊ. शेटजी त्यांचा मोबाईल दुकानातच विसरून गेले. आता काय करायचं? टप्पूचे पप्पा कधी निघालेत? कधीच. आतापर्यंत ते सोसायटीमध्ये पोहोचले पण असतील, हो ना बागा? हो. अरे बापरे, टप्पूचे पप्पा आपला फोन विसरले. काय करू? घरी जाऊ तर. शेठानीजी, तुम्ही घरी गेलात आणि शेठजी परत दुकानात आले तर काय? ते पण आहे. देवयानी मी एक काम करतो, मी माझ्या घरी फोन करतो. माधवी लोणचं पापडांची डिलिव्हरी करून घरी पोहोचली पण असेल. थँक्यू भिडे भाऊ. हा, तिला सांगतो जेठालालला मेसेज द्यायला. थँक्यू. भिडे भाऊ, लागला फोन? हो, लागला. उचलला? कोणी उचलला? नाही उचलला. हॅव पेशन्स बागा बॉय. नाही देवयानी, पूर्ण रिंग वाजली, बहुतेक ती अजून घरी पोहोचली नाहीये. अंजली वहिनींना फोन करते. त्या घरीच असतील. हो. उचला अंजली वहिनी, फोन उचला. अंजली वहिनी पण फोन उचलत नाहीयेत. आता काय करायचं? अब्दुल, जेठा भाऊ, कधीपर्यंत इथे उभे राहून वाट बघणार आहात? शांतपणे घरात येऊन बसा, मी तुम्हाला चहा बनवून देते. नको अंजली वहिनी, मी इथे मोकळ्या हवेत राहीन ना, तर काय आहे ती डोकेदुखी लवकर बरी होईल. अरे जेठाजी, उंदियो खाऊन दुकानात परत जाताय? अहो बबिताजी, उंदियो खायलाच कुठे मिळालं? का? दया घरीच नाही आहे. ओ माय गॉड जेठा भाऊ, आता समजलं. तुम्हाला भुकेमुळे डोकं दुखत होतं. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? आत्ताच्या आता घरी चला, मी काहीतरी बनवून खायला देते. चला. तसं जेठाजी, आज मी आलू पोस्त बनवलंय, तुम्ही ट्राय करा ना. अंजली वहिनी, तुम्ही पण चला. 1 मिनिट, हे आलू पोस्तो काय? ते ऍक्च्युली बेंगॉली स्पेशालिटी आहे, खूप टेस्टी डिश आहे. जेठाजी चला ना, ट्राय करा ना. नको थँक्यू बबिताजी, ते आज माझा उंदियो उपवास आहे. ओंधियो उपवास म्हणजे? हा जेठा भाऊ, मी एकादशी ऐकलीये, निर्जळी उपवास ऐकलाय, ओंधियो उपवास पहिल्यांदाच ऐकतेय. हा नाही, असा काही उपवास नाही आहे. ते काय आहे, आज सकाळपासून योगायोगाने जो माझा उपवास झाला आहे, त्या उपवासाला मी उंदियो उपवास नाव दिलं आहे. कारण की हा उपवास मी उंदियो खाऊनच सोडेन ना, म्हणून उंदियो उपवास. अच्छा अच्छा. आणि काय आहे, दयाने प्रेमाने माझ्यासाठी उंदियो बनवलं आहे. आता मी जर काही दुसरं खाल्लं तर काय आहे, ती बिचारी नाराज होईल. म्हणून थोडा वेळ अजून वाट बघतो. दया बस येतच असेल. अहो जेठा भाऊ, लवकर आपल्या दुकानावर पोहोचा. का? दया बहिणींचा फोन आला होता, त्या तुमच्यासाठी टिफिन घेऊन दुकानात गेले आहेत, तुमची वाट बघतायत. घ्या. ओ दया टिफिन घेऊन दुकानात गेली आहे? अरे पण परत टिफिन घेऊन ही दुकानात का गेली? तिने पहिलंच एक टिफिन बागा बरोबर पाठवला होता. मला काय माहित. 1 मिनिट, जरा फोन दे तू. काय होणार? फोन आला. हो 1 मिनिट. हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स, बागा बोलतोय. हा दया तिकडे आली आहे. हो, तुम्ही कोण बोलताय? अरे कोण बोलताय वाला? माझा आवाज नाही ओळखलास? शेठजी, बोला शेठजी. अरे काय बोला बोललो ना, दया तिथे आली आहे. हो शेठजी. मग जरा फोन दे तिला. हो 1 मिनिट. शेठानीजी, शेठजींना बोलायचंय. हाय टप्पूचे पप्पा.
अरे काय हो टप्पूचे पप्पा, दया तू दुकानात काय करते आहेस, तिथे का गेली आहेस? ते तुमच्यासाठी उंदीव घेऊन आलाय. अगं तू जो टिफिन बागा बरोबर पाठवला होतास त्यात पण उंदियोच होता ना, तर मग बागाला तो टिफिन मला द्यायची मनाई का केलीस? नाही नाही, आता टपूच्या पप्पांना सांगितलं तर ते रागवतील. अगं चुप का आहेस, बोल. हे बघा टपूचे पप्पा, आता वेळ नाहीये सगळं सांगायला. मी घरी येऊन तुम्हाला सगळं सांगेन. आता तुम्हाला भूक लागली असेल ना, मी फटाफट घरी येते. हा, एक मिनिट द्या, परत काही गडबड होऊ नये म्हणून एक काम कर, तू तिकडेच थांब, मी तिकडे दुकानात येतो. हं? नको 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 टपूचे पप्पा, तुम्ही इथे नका येऊ. हा, ते काय टपूचे पप्पा की कदाचित तुम्हाला एक तिकडे रिक्षा नाही मिळाली तर आमच्याकडे ते स्कूटर आहे ना, मी फटाकन येऊ. स्कूटर? हा, मी घाईत होते तर भिडे भाऊ आपल्या स्कूटरवरून मला दुकानात सोडायला आले होते. ओ अरे वा वा वा, तर ये लवकर ये लवकर ये. पण टपूचे पप्पा, तुम्हाला दुकानात काही असेल तर तुम्ही दुकानात या, असं काही नाहीये. दया. सॉरी आपण एक काम करूया का, आपण रस्त्यात मध्येच भेटूया. त्याने काय आहे की वेळ पण वाचेल आणि तुम्हाला गरमागरम उंदिया खायला पण मिळेल, बरोबर? आणि हो, हे बघा, ते MG रोडवर शिवहरी लीलाधर हॉटेल आहे, तुम्ही तिकडे भेटा. मग काय की तिकडे बसून तुम्ही गरमागरम उंदिया खाऊ शकता. अगं हॉटेलवाला बाहेरचं खाणं तिथे बसून खायला देणार नाही. हो, पण हे बाहेरचं खाणं थोडीच आहे, घरचं खाणं आहे. दया तू तिकडेच थांब, मी दुकानात येतो. हा नको नको, तुम्ही इकडे नका येऊ, मी येते घरी. हा प्लीज लवकर ये. जेठा भाऊ, कधीपर्यंत असे कंपाऊंड मध्ये उभे राहणार? दयावहिनी येतच असतील, या ना घरात जाऊन बसूया प्लीज. हो, नको नको, हेच ठीक आहे. थँक्यू अंजली बहिणी, बस दया येतच असेल आता. जेठा भाऊ तुम्ही इथे? दयावहिनी तर दुकानात गेले तुमच्यासाठी टिफिन घेऊन. होते माझं बोलणं झालं दयाशी, ती मला टिफिन द्यायला इथून घरून दुकानात जायला निघाली आणि मी दुकानातून इथे घरी येण्यासाठी निघालो. ते काय आहे, आमच्या दोघांच्या मध्ये जरा थोडी मुकाचूक झाली. सुकामुक. हा सॉरी, चुकामुक. हा जेठा भाऊ तुम्हाला भूक लागली असेल ना, माझ्या घरी मिसळ तयारच आहे, चला ना खाऊन घ्या. थँक्यू माधवी बहिणी. काय आहे, दयाने माझ्यासाठी स्पेशल उंदियो बनवला आहे आणि जर मी मिसळ खाल्ली नाही, तसंही मिसळ मला खूप आवडते, पण जर खाल्ली तर मग उंदियो नाही खाऊ शकणार ना, म्हणून. तेही आहेत. माधवी बहिणी, जरा भिडेला फोन करून विचारा ना कुठे पोहोचले आहेत. सॉरी जेठा भाऊ, पण हे माझा फोन नाही उचलणार. भिडे तुमच्याशी पण भांडतो? नाही नाही, भांडण वगैरे काही नाहीये जेठा भाऊ. हे स्कूटर चालवत असतील ना, तर ह्यांची शिस्त आहे की स्कूटर चालवताना फोन नाही उचलायचा असं. मी दया वहिनींना फोन करू? नको, तिची वेगळ्याच प्रकारची शिस्त आहे. कोणीही तिच्या मोबाईलवर फोन करेल तर फोन उचलायचाच नाही. किती वेळा मी तिला फोन करतो दुकानातून, कधी मोबाईल कपाटात असतो, कधी पर्स मध्ये असतो, कधीच उचलत नाही ती. हा पोचलो. ओ आलेच. सॉरी टपूचे पप्पा. सावकाश. आरामात. सांभाळून सांभाळून उंदियो सांडेल. दयावहिनी, जेठाजी तुमच्या उंदियोची कधीपासून वाट बघतायत. ते सकाळी पण टपूच्या पप्पाने नाश्ता नाही केला होता आणि दुपारच्या जेवणात पण आता गडबड झाली. म्हणजे मी उंदियो देण्यासाठी दुकानात गेले आणि टपूचे पप्पा इथे आले. त्यात जरा सॉरी टपूचे पप्पा, दुकानात पोहोचायला थोडा लेट झाला. पण तुम्ही लोक तर कधीच निघाला होता दुकानात जाण्यासाठी, मग एवढा वेळ का झाला? नाही, ते रस्त्यात भिडे भाऊने पोलीस भाऊंना पकडलं होतं. हो नाही, म्हणजे पोलीस भाऊने भिडे भाऊंना पकडलं होतं. काय भिडे भाऊ, काय झालं? अरे अब्दुल, अजून स्कूटरचा नंबर नाही आला ना, आणि मी विना नंबर स्कूटर बाहेर घेऊन गेलो तर पोलिसांनी पकडलं. अरे बाबा, तर बिना नंबरची स्कूटर घेऊन तू रस्त्यावर निघालासच का? ते टपूचे पप्पा, भिडे भाऊ बिचारे मला मदत करण्यासाठी आले होते. आपल्याला बाहेर कधी रिक्षा मिळते नाही मिळत असं सगळं होत असतं ना. ओ सॉरी, थँक्यू. तुम्ही सगळं बरोबर बोलला होता. मी जेव्हा पण टपूच्या पप्पांसाठी स्पेशल जेवण बनवते ना, तेव्हा काही ना काही गडबड नक्कीच होते आणि झालीच.
आता गडबड झाली आहे तर ती सुधार ना. मी पण इथेच आहे, उंधियो पण इथेच आहे, तर मग दोघांचं मिलन करू दे. आता काय इथे उभे आहोत आपण. चला चला चल, चल, ओके चल. बाय बाय चल 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 अहो चला. बाबा चल लवकर. माझी पण काय हालत खराब झाली होती त्या पोलिसाला बघून. हो नाहीतर काय. टपूचे काही पप्पा एक पेपर मिनिट बाजूला काय व्हा. झालं? नंबर नाहीये मग. एक मिनिट काय जरा. झालं आता काय आहे. एक मिनिट जरा. भिडे भाऊ, आज तुम्ही माझी खूप मदत केली त्यासाठी थँक्यू. हो दयावहिनी यात थँक्यू काय. हा त्यात थँक्यू काय दया. जर माधवी वहिनींना भिडेला टिफिन पोचवायचा असता आणि माझ्याकडे स्कूटर असती तर मी माधवी वहिनींना मदत केली नसती का. नाही नाही जेठालाल, माधवीला तुझ्या मदतीची गरजच लागली नसती. का कारण मी बाहेर जेवलो असतो, थोडं ऍडजस्ट केलं असतं. तुझ्यासारखा बोललो नसतो की मला उंदियोच पाहिजे. अहो सॉरी सॉरी. हा एन्जॉय एन्जॉय. हा, चल 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 बस खुश. चला काय तुम्ही. 2 गोष्टी त्याने मला ऐकवल्या. तू त्याला थँक्यू बोलायला गेली. नाही चला चला टपूचे पप्पा, तुम्ही फटाफट हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम जेवण लावते. हं? एक मिनिट. आधी तुम्हाला हे सांग की हे सगळं काय कारस्थान रचलं आहेस तू. कारस्थान? नाहीतर अजून काय. आधी तू बागाच्या हातून टिफिन दुकानात पाठवतेस, मग बागाला शपथ घालतेस की तो टिफिन मधून मला खायला देऊ नये, मग तू स्वतः अजून एक टिफिन घेऊन दुकानात येतेस. काय आहे हे सगळं आणि का. ते टपूचे पप्पा झालं असं की अरे देवा, हे सगळं सर्कस करण्याऐवजी तू मला फोन करून सांगितलं असतंस की टप्पूचे पापा उंधियो मध्ये जरा जास्त मीठ पडलं आहे, तुम्ही खाऊ नका. मी दुसरा चांगला वाला उंधियो बनवून दुकानात घेऊन येते, तर मी तिकडेच थांबलो असतो. पण मी विचार केला की तुम्हाला सांगेन तर तुम्ही रागवाल म्हणून सरळच तुम्हाला उद्या द्यायला दुकानात पोहोचले. पण एक गोष्ट मला समजत नाही आहे दया, माझी स्वयंपाक राणीकडून चूक झालीच कशी. ते काय उंदीर बनवताना आईचा फोन आला होता, तर बोलता बोलता मी मीठ टाकलं होतं. मग परत सुंदर वीराचा फोन आला, तर बोलता बोलता मी दुसऱ्या वेळी पण मीठ टाकलं आणि असं उंदीर मध्ये 2 वेळा डबल मीठ पडलं. हा मेहुणा माझा सुंदर अहमदाबाद मध्ये असतानाही माझं जेवण बिघडवलं त्याने. चल दया, आता जे झालं ते झालं. आता तुम्हाला फटाफट जेवण दे, खतरनाक भूक लागली आहे बाबा. हा बसा बसा, मी फटाफट जेवण गरम करून आणते. माझे नमक कुमार. नमक कुमार, हे तुझी आई पण काय माझी विचित्र विचित्र नावं ठेवत असते. नाही 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 नाही, हे नाव आईने नाही ठेवलंय, हे नाव मी ठेवलंय. होता नमक कुमार हे कसलं नाव आहे. तुम्ही मिठासारखे आहात ना म्हणून. चल चल, आता मी कुठे मिठासारखा आहे. ना मी सफेद आहे ना खारा आहे. ओ अच्छा अच्छा अच्छा, समजलं. जसं मिठाला बाटलीत उतरवणं सोपं असतं तसं मला पण. नाही 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 टपूचे पप्पा, माझ्या बोलण्याचा अर्थ आहे की जर जेवणात मीठ कमी असेल तरी मज्जा येत नाही आणि जर मीठ जास्त असेल तरी मज्जा येत नाही. आणि तुमचं पण मिठासारखंच आहे. जर तुम्ही शांत राहिलात ना तरी मज्जा येत नाही आणि जर तुम्ही रागवलात ना तरी मज्जा येत नाही. ठीक आहे, आता हे सगळं सोड. मी काय म्हणतो, आता हे गरम करायचं राहू दे, असंच दे. खूप भूक लागली आहे. नाही 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 नाही, मी तुम्हाला थंड जेवण नाही जेवायला देणार. अगं दे ना आता, चालेल. त्यात काय, खूप भूक लागली आहे बाबा. नाही 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 टपूचे पप्पा, माझी आई नेहमी म्हणते की जर नवऱ्याला थंड जेवण जेवायला दिलंस तर त्याचं डोकं गरम होईल आणि जर त्यांना गरमागरम जेवण वाढलंस तर त्यांचं एकदम डोकं शांत राहील. काय काय करते टपूचे अगं पप्पा. तू गाणं पूर्ण कर, मी उंधियो पूर्ण करतो. सॉरी सॉरी टपूचे पप्पा, सॉरी. मी आता फटाफट गरम करून आणते. हो, आण ना बाबा. मी आणते उंदियो, मी आणते पोळी. अगं आण ना. ए दया, चल उंधियो आण. बाई, अरे बापूजी, आलात स्वच्छता अभियानाचं काम संपून. मी तर आलो. तू यावेळी घरी काय करतोय. ते मी दयाने आज उंधियो बनवला आहे ना बापूजी, तर घरी जेवायला आलो आहे. हा बाबा, तुझी तर वट आहे. एक काम कर जेठ्या, उद्यापासून दुकानाचं काम सुद्धा घरीच मागून घे. मग काय आहे ना, तू रोज दुपारी घरीच जेवू शकशील. हे सगळं काय नवीन सुरू केलंयस. चालू दुकान सोडून दुपारी जेवायला म्हणून घरी यायचं. बापूजी रोज कुठे येतो, आज हा खास उंधियो बनला आहे म्हणून. चला टपूचे पप्पा. अरे बापूजी, बापूजी तुमचा स्वच्छता अभियानाचा प्रोग्राम कसा झाला.
खूप चांगला झाला सुनबाई. पण तुम्ही थोडे थकले असाल ना? अगं नाही नाही सुनबाई, जे काम करताना आनंद मिळतो ना ते काम करताना कधीच थकवा जाणवत नाही. आणि तसं पण मी एकटा कुठे होतो, माझ्यासोबत खूप लोक होते स्वच्छता अभियानामध्ये. चंपक, ए चंपक. अरे किशन, ये 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 ये. बरं आहे, सुखी राहा, सुखी राहा. क्या बात नमस्कार. या, या, या. बसा ना. बसा काका. द्या पाणी. अरे वा 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 सुबात छे. एकदम अचानक काका. हो. कसा आहेस? एकदम अरे अचानक. बस, एकदम मजेत आहोत. हे घ्या, हा. पाणी. बाकी सांगा, बच्चाव गावामध्ये सगळे कसे आहेत? सगळे मजेत आहेत. आम्ही दोघे मुंबईला कामासाठी येत होतो, तर विचार केला तुझ्यासाठी गावचं तूप घेऊन यावं. अरे वा. गावातलं शुद्ध तूप. शुद्ध तुपाचा सुगंध किती छान आहे ना. हो बापूजी, इथपर्यंत येतो. माझ्या गंगा गाईचं शुद्ध तूप आहे. हो, तरीच एवढा सुगंध येतोय. हा घे सुनबाई. मी हा. थँक्यू काका. वा 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 मुर्जी करसन, ह्या शुद्ध तुपाच्या सुगंधाने तर गावातले जुने दिवस आठवले बघ. आठवतं का चंपक, रोज आपण कसे चपाती बरोबर एक एक वाटी तूप प्यायचो ते. हा? बापूजी, तुम्ही रोज 1 वाटी तूप प्यायचात? मग वा. इथे शहरात तर आम्ही रोज थोडं थोडं करून पूर्ण आठवड्याला जर 1 वाटी तूप खाल्लं तरी पोटात गडबड होईल. कारण शहरातल्या लोकांना फक्त जेवणच कळतं, ते पचवायचं कसं ते नाही कळत. अरे गावामध्ये तर आम्ही लोक जेवढं तूप दूध प्यायचो तेवढी मेहनत सुद्धा करायचो. रोज सकाळी 5-7 किलोमीटर दूर चालून विहिरीवर पाणी भरायला जायचो. आणि गाई म्हशींना चरवायला 8-10 किलोमीटर दूर जावं लागायचं. हो मग ऐकलंस जेठ्या? अरे मी तर म्हणतो तू पण आहे ना, रोज दुकानातून घरी चालत येणं जाणं सुरू कर. मग बघ, तू सुद्धा रोज 1 वाटी तूप प्यायलास ना तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. जर रोज मी घरापासून दुकान आणि दुकानापासून घरी चालत चालत आलो आणि गेलो तर 1 वाटी तूप तर पिऊ शकेन. पण चालून चालून माझं जे तेल निघेल त्याचं काय? 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 चला या जेवायला बसा. नाही नाही बाळा, परत कधीतरी. आता आम्हाला 1-2 ठिकाणी जायचंय आणि संध्याकाळी परत जायची गाडी आहे. हो ना. ते जे काही असेल ते असेल, तुम्हाला जेवावंच लागेल. अरे राहू दे ना, या सुनेला परत जेवण बनवायचा त्रास का देताय? नाही काका, जेवण बनवायची गरज नाहीये. जेवण तर तयारच आहे. हो, आणि आज तर सुनबाईने उंदियो बनवलाय. उंदियो? करसन, तुला तर उंदियो खूप आवडतो ना. अरे मग तर जेवणच जावं लागेल. हा? तुम्ही बसा, मी गरमागरम जेवण वाढते. टपूचे पप्पा तुम्ही. नंतर शांतपणे खातो. पहिलं ठीक आहे, मी आले. या या. या या. वा, सुगंध तर खूप छान येतोय. आणि चवीला पण खूप छान झालीये. आहा. अरे हे तर काही घेतलं नाही तुम्ही. हे काकडी टोमॅटो घ्या, मोहनताड घ्या काका. आणि पुरी. अरे पुरी नाही आहे. अगं दया, आले पुरी पुरी आण. गरम अरे गरम आण पुरी. आण. बाबा गरम गरम पुरी आहे काका. अरे काका लाजू नका. नीट जेवा. घे घे घे, मोहनथाळ घे, मोहनथाळ घे. वा जेठा वा, भाजी खूप छान झाली. वा, मजा आली. पोट एवढं भरलं की रात्री उपवास करावा लागेल. दया सुनबाई, काय उंधियो बनवलाय? थँक्यू. इतका छान उंदियो बनवला होतास तू की मी माझ्या सुनेला सुद्धा सांगेन की दयाकडून उंदियो बनवायची पद्धत शिकून घे. नक्की ना. हा हे घे, खा बाळा, मुखवास खा. चंपक, तुझ्या सुनेच्या हातात खरंच जादू आहे. इतका स्वादिष्ट उंदियो मी कधी खाल्ला नव्हता बाबा. चंपक, एक गोष्ट मात्र बोलावी लागेल. तुला सुनेच्या रूपाने अन्नपूर्णा मिळाली आहे. जेठ्या, तू नशीबवान आहेस. तुला घरी बसून एकापेक्षा एक पक्वान्न खायला मिळतात. हो ते तर आहे. एकदम बरोबर बोललास तू मुर्जी. खरोखरच सुनबाईच्या हातात जादू आहे. आजपर्यंत सुनबाईच्या हातून कधीच बेचव जेवण नाही बनलं. आणि आज तर मज्जा आली बाबा. जेठा बेटा, तुला पण थँक्यू. तू आम्हाला इतक्या प्रेमाने जेवायला दिलंस. अरे बाबा, आजच्या जमान्यात न बोलवता आलेल्या पाहुण्याला कोणी पाणी सुद्धा विचारत नाही. आणि तू आम्हाला प्रेमाने इतकं स्वादिष्ट जेवण वाढलंस.
खरं बोललास किशन. अतिथी देवो भव. जसं देवाला नैवेद्य दाखवावा तसे भाव होते तुझे. आज खूप छान वाटलं तुझ्या घरी येऊन. हो नाही नाही, उलट तुम्ही दोघांनी आमच्या घरी जेवून आम्हाला तुमची सेवा करायची संधी दिलीत म्हणून तुम्हाला दोघांना थँक्यू. चल चंपक आता निघतो हा. हो, ठीक आहे. बस काका निघताय. हो पण पुढच्या वेळेस जेव्हा याल ना तेव्हा काही दिवस इथे राहायला लागेल. आम्ही असंच जाऊ नाही देणार. हो नक्की येऊ ना आम्ही त्यावेळी. चला, हा चल जेठा हो. चल येतो. जेठा मी हो, यांना बापूजी, हो, खाली हो, सोडून. ठीक आहे. आणि हो करसन मुर्ची हा. गावामध्ये नाथ्या हरी सर्वांना मी विचारलंय म्हणून नक्की. सांगा. हा, हा. नक्की नक्की नक्की. अरे आवजो काका. हो चल जातो. हा. दया दया दया, काय झालं? दोन्ही कानातलं पडलं का? अगं कानातलं तर आहे, मग कान पकडून का उभी आहेस? सॉरी टपूचे पप्पा, आज माझ्यामुळे तुम्ही उंदीर खाऊ शकला नाही. आज मी पूर्ण दिवस असेच कान पकडून उभी राहीन, न खाणार न पिणार. अरे बापरे, मग काय आम्हाला पण उपाशी ठेवणार? नाही नाही नाही, तुम्हा सगळ्यांसाठी तर जेवण बनवेनच ना. अगं असं कान पकडून जेवण कसं बनवशील? असं असं कसं बनवशील? सॉरी टपूचे पप्पा, सॉरी. अरे दया, यात सॉरी काय? अगं अचानक पाहुणे आले, यात तुझी काय चूक? आणि ठीक आहे, चल मला उंद्यो खायला नाही मिळालं, काही हरकत नाही. पण बापूजींचे मित्र उंद्यो खाऊन किती खुश झाले आणि त्याने आपल्या गडा खानदानाची इज्जत किती वाढली. खरं बोलू तर माझं पोट तर त्यांच्या तोंडून तुझी स्तुती ऐकूनच भरलं. म्हणजे टपूचे पप्पा, तुम्ही खरंच माझ्यावर रागवले नाही आहात? बिलकुल नाही. आणि तसंही बोलतात ना, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. मग ज्यांच्या नशिबात होतं त्यांना मिळालं. तसंही तुला तरी कुठे उंद्यो खायला मिळालं? अरे माझं तर ठीक आहे, पण तुम्हाला उंदीर खायची किती इच्छा होती. अरे बाबा, आता हे सॉरी वगैरे सोड. भले उंद्यो संपलं असेल, दुसरं काहीतरी तर खायला दे. खतरनाक भूक लागली आहे बाबा. का? आता तुम्ही तर बोलात की माझी स्तुती ऐकून तुमचं पोट भरलंय. हो, ते असं माझं तोंड बोलून गेलं, पण माझं पोट तोंडाशी सहमत नाही आहे. ते आता ओरडत आहे तोंडाला की ये तोंड, जरा तोंड सांभाळून बोल. हाड नाहीये तर काही बोलशील. हा, इथे खूप भूक लागली आहे. येऊ दे येऊ दे येऊ दे, जेवण येऊ दे. ही कुकरची शिट्टी आपल्या घरात वाजली. मी कढी खिचडी बनवायला ठेवली आहे. तुम्हाला उपाशी थोडीच ना ठेवणार. तुम्ही फक्त 2 मिनिटं बसा, मी फटाफट कढी खिचडी घेऊन येते. टपूचे पप्पा, सॉरी. आज तुम्हाला उंदीरच्या जागी कढी खिचडी खावी लागते. अगं काही हरकत नाही दया, तुला तर माहित आहे तुझ्या हाताची कढी खिचडी मला किती आवडते. आणि जे पण झालं चांगल्यासाठीच झालं. याच बहाण्याने आपण दोघे एकत्र बसून जेवत तर आहोत. नाहीतर रोज यावेळी मी दुकानात असतो आणि तू घरी, आणि रात्री पण तू मला, टप्पूला आणि बापूजींना जेवायला दिल्यावर एकटीच जेवतेस. तरी टपूचे पप्पा, तुम्हाला मस्त उंदीर खायला देण्याचा माझा प्रोग्राम तर फसला ना. ते तर होणारच होतं दया. तू जेव्हा पण मला स्पेशल पक्वान खायला देण्याचा प्रोग्राम बनवतेस ना, काही ना काही गडबड होतेच आणि मी उपाशी राहून जातो. म्हणून आता यापुढे ना तू एक काम कर, हा. तू मला सुकी चपाती आणि फिक्की भाजी बनवण्याचा प्रोग्राम बनव. तर कदाचित मला काही स्पेशल पक्वान खायला मिळेल. काय टपूचे पप्पा तुम्ही पण. तसही खरं सांगू दया, तुझ्या बरोबर बसून ही कढी खिचडी खातो आहे ना, तर मला ही कढी खिचडी देखील 56 भोगांसारखी वाटते. खरंच टपूचे पप्पा. मग मी आता रोज तुमच्यासाठी कढी खिचडीच बनवू? अरे मी तर मस्करी करत होते. मी थोडीच ना तुम्हाला रोज रोज कढी खिचडीच खायला देणार. तुझा काही भरोसा नाही आहे बाबा. काय टपूचे पप्पा तुम्ही पण. चला जेवण जेवा. अरे थांबा. काय झालं? यात पण जास्त मीठ पडलं? आज मी पहिला घास
माझ्या हातांनी भरवणार आहे. ओहो, अगं थोडं जास्त घे. कसे टपूचे पप्पा, माझ्यावर तुमचा उद्या उधार राहिला हा? हो तर उधार कधी चुकवणार? आज रात्रीच. आज रात्रीच? मग दया एक काम कर ना, तू ना थोडा जास्त उंदियो बनव, म्हणजे उद्या सकाळी नाश्त्यामध्ये पण मी उंदियोच खाऊ शकेन. ठीक आहे माझे उंदियो प्रेमी. घ्या. हम्म, 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 हम्म. अरे काय झालं, तुम्ही असं टेन्शन मध्ये का फिरताय? माधवी, शर्ट आहे पण बटन नाही. हं? पण तुम्ही तर कुर्ता घातलाय आणि बटन पण आहेत. अप्रतिम जेवण बनवलंय पण मीठ नाहीये. अगं बाई, आजच्या जेवणात मीठ नाही. नाही पण होतं, मी पण खाल्लं ना. माधवी माधवी, मी उदाहरण देतोय ग बाई. कोणत्या गोष्टीसाठी? स्कूटरसाठी. स्कूटर कधीची आली आहे पण नंबर नाहीये. हा, हे मात्र खरंय. हा, किती दिवस झाले, माहित नाही हा नंबर कधी येणार आहे. मला इतकी इच्छा होते ना माधवी स्कूटर चालवण्याची. तुम्हाला इतकी इच्छा होतीये ना, तर 2-4 चक्र मारून या. काय बोलतेस माधवी, चक्कर मारून या? द्यावहिनींना घेऊन गेलो होतो ना बाहेर, पोलिसांनी पकडलं होतं. जोपर्यंत नंबर मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर स्कूटर नाही घेऊन जाऊ शकत. हो, रस्त्यावर नाही, कंपाऊंड मध्ये 2-4 चक्र मारण्याविषयी बोलतो. काय माधवी, लहान मुलगा आहे का मी की कंपाऊंड मध्ये 2 चक्कर मारले की मन शांत होईल? अगं मला नंबर हवाय स्कूटरचा, आणि तोही उद्याच्या उद्या, कारण उद्या चांगला मुहूर्त आहे. त्यानंतर एका आठवड्यापर्यंत कोणता मुहूर्त नाहीये. अरे हो नाही का, तुम्ही आता सोडा शॉपवर जाताय ना, तिथे जेठाभाऊ भेटतील, तर त्यांना परत एकदा आठवण करा नंबराविषयी. हा, त्याला आठवण करून द्यावीच लागेल. माहित नाही आणखी किती वेळा आठवण करून द्यावी लागेल. अरे बाबा अब्दुल, माझ्यासाठी डबल मसाला टाकून सोडा बनव बाबा. आज जरा जास्त उंदियो खाल्ला आहे. अरे तर फायनली उंदियो खायला मिळाला तर. अरे दयाने आज ठरवलं होतं की मला उंदियो खायला द्यायचा, तर ती मला खायला देऊनच राहील. ती दुपारी गडबड झाली तर रात्री तिने सुधारली. आता काय मस्त उंदियो बनवून खायला दिला आहे. थोडा जास्तच खाल्लं मी. तुमचा स्पेशल सोडा. वा वा वा. टेस्टी बनला होता. जरा माझा फोन हा चार्जिंगला लाव ना. हो हो. दे मीच लावतो. इथे हा असा. 1 मिनिट मेहता साहेब. हा, ये, बस ये. बाबा बस. अरे भाऊ पोपटलाल, काय चालू आहे यार? आतापर्यंत जुगाड करत होतास की फोन दुसऱ्याचा वापरायचा, आता तर वीज पण दुसऱ्याची खर्च करतोयस. अहो असं काही नाहीये मेहता साहेब. मग कसं आहे बाबा? अहो आता मी घरून निघालो सोडा शॉप वर येण्यासाठी, तेव्हा रस्त्यात कळलं की माझ्या फोनची बॅटरी लो आहे. आणि ते बोलतात ना की जेव्हा मोबाईलची बॅटरी लो असेल तेव्हा फोनवर बोललं नाही पाहिजे, कारण त्याच्या रेडिएशन्सनी माणसाच्या मेंदूवर दुष्परिणाम होऊ शकतो, कानांवर दुष्परिणाम होऊ शकतो. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की माझं अजून लग्न नाही झालं. बघ एवढ्या कमी वयात जर माझ्या मेंदूवर दुष्परिणाम झाला, मी जर बहिरा झालो, तर माझ्यासारख्या वेड्या बहिराशी कोण लग्न करणार? हो बरोबर आहे बाबा. आता तर याच्याशी लग्न करायला मुली पडापडी करतायत. आणि हातीभाऊ, काही मुली तर आपापल्या नवऱ्याकडून घटस्फोट घेत आहेत की नाही, आम्हाला तर यांच्याशीच लग्न करायचं आहे. काय बोलतोय जेठा भाऊ? अरे बाबा, अभिनंदन पोपटलाल. हाती भाऊ, जेठालाल, ही घटस्फोटाची गोष्ट नाही, मस्करीची गोष्ट नाही. अरे ये भिडे, ये बाबा. स्वागत आहे बाबा, तुझं स्वागत आहे. भाऊ, सगळ्यात आधी तुम्ही भिडेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वेलकम वेलकम. मस्त मित्रा, खूपच छान, अभिनंदन. का पण? अरे सांगतो बाबा, पहिलं तू हे सांग, सोडा पिणार? हो. हा. अरे अब्दुल. हो बनवतो. नाही तू नाही, आज मी आपल्या हातांनी भिडेसाठी सोडा बनवणार. क्या बात है जेठा भाऊ. म्हणजे अरे पण जेठालाल, सांग तरी झालंय काय? सांगतो आहे बाबा, सांगतो आहे. मित्रांनो, आज आपल्या माननीय शिक्षक महोदयांनी जे काम केलं आहे, खरंच खूप चांगलं काम केलं आहे. काय काम केलं त्याने? आज आपल्या शिक्षक महोदयांनी आपली बिना नंबरची स्कूटर कंपाऊंडच्या बाहेर काढली, त्यात माझ्या दयाला बसवलं आणि दयाला माझ्या दुकानात गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सोडायला आला. म्हणजे आज शिक्षक महोदयांनी
कायदा तोडला माझ्यासाठी. मग ही टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट झाली की नाही? वा भिडू वा, खूपच छान यार. खरंच भिडे, तू माझा सच्चा मित्र आहेस बाबा. हा दे. अरे हे काय बनवलास पण सोडा. अरे यार, मला आपल्या हातांनी बनवायचा होता भिडेसाठी. काही हरकत नाही जेठालाल, तुझ्या हाताने दे. जेठा भाऊ तुम्ही मसाला टाका. हो हो, अच्छा, काहीतरी काम बाकी ठेवलं आहे याने. वा वा अब्दुल, थँक्यू. सोडा स्ट्रॉंग बनवतो आहे. हा? खूप मजबूत माणूस आहे, मराठी माणूस. नक्कीच. हा तुम्ही पहिल्याच वेळेला बनवताय ना. थोडा सोडा टाक, थोडा सोडा टाक, टाक यात. टाक. थँक्यू. हा घ्या आत्माराम तुकाराम भिडेजी, तुमचा सोडा. एक मिनिट हा, हो. माझा ग्लास हा आहे. ए चिअर्स. ओहो, चिअर्स. हा हा. आत्माराम इकडे ये. अहो काय आत्माराम, तू इकडे ये. रोज तर आत्मारामला बाजूला घेऊन बसता, आज माझ्या बाजूला बसू द्या ना. काय त्रास आहे तुम्हाला? नाही काय जेठालाल, मी इथे एकटा बसलो आहे ना, तर मला असं एकटं फिलिंग होत आहे. एक काम करा, तुम्ही पण इथे या. हो, ये, बस. ठीक आहे. सगळे काही मिळून हरकत खूप नाही. प्रेम देऊ तुम्हाला. एक मिनिट फोन जरा फोन पासून दूर बसा. हा? ओके तिथे छत्री आहे, छत्री पासून जरा दूर बसा. हा? डॉक्टर हाथी, तुम्ही जरा सरकता का? आय डोंट माइंड बट दिस पिलर विल नॉट शिफ्ट. अरे डॉक्टर हाथी, मी तिकडेच बसतो. आला परत. फिरून अय्यर पुन्हा घरी आले. बाबा भिडे, मानावं लागेल, तू आज जे काम केलं आहेस ते खरंच स्तुतीला पात्र आहे, पण तरीही चुकीचं आहे. अरे शिक्षक असून तू कायदा मोडलास. करेक्ट. पोपटलालचं बोलणं एकदम करेक्ट आहे. याने तुझ्या स्टुडंट्स वर काय परिणाम होईल? अय्यर, साधी गोष्ट आहे. कर्तव्य आणि कायदा यामधून मी कर्तव्य निवडलं. त्यावेळीना अर्जंट दुकानात पोहोचायचं होतं. त्यावेळी जर रिक्षा शोधायला गेल्या असत्या तर रिक्षा मिळाली नसती आणि त्या हैराण झाल्या असत्या. आणि माझं कर्तव्य होतं की त्यावेळी हैराण होऊ नयेत. नाही, तुझी ही कर्तव्याची गोष्ट तर ठीक आहे भिडे, पण नाकारत नाही. पण कायदा तर कायदा असतो ना भिडे. हो पण मेहता साहेब, आता जो कायदा तोडल्याने कोणाचं नुकसान नाही होत तर मग ठीक आहे ना. नाही जेठालाल, बघ ही गोष्ट चुकीची आहे. ठीक कशी काय? मग तर कायदे बनायलाच नको ना जेठालाल. उद्या कोणीतरी म्हणेल माझी मुलं भुकेने मरतात म्हणून मी चोरी केली. उद्या कोणी म्हणेल माझं कर्तव्य पुढे आलं म्हणून मी खून केला. असं थोडीच नको असतं नको ना. हा बाबा, तू कर्तव्यासाठी चोरी खून वगैरे करू नकोस हा बाबा. जेठालाल काय बोलतो?